हॅलो स्टुडंट, नेक्स्ट चॅप्टर आहे तो ए सी सर्किट. आणि ए सी सर्किटच्या इंट्रोडक्शनमध्ये आपण दोन डेफिनेशन पाहणार आहोत, डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट. ओके, तर रिकॉलमध्ये जे काही पॉईंट्स आहेत हे ऑलरेडी आपल्याला नोन आहेत, जे काही अननोन आहेत तर ते या चॅप्टरमध्ये येणारच आहे. तर डायरेक्ट करंट कशाला म्हणायचं? सो द करंट फॉर विच द पोलॅरिटी ऑफ द व्होल्टेज इज अ फिक्स. म्हणजे ज्या करंटसाठी व्होल्टेजची पोलॅरिटी म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही फिक्स असते, तर अशा करंटला आपण म्हणून डायरेक्ट करंट. जसं टी व्ही आहे किंवा कम्प्युटर्स आहेत किंवा रेडिओ आहेत. ओके, तर यांच्या सर्किटमधून फ्लो होणारा जो करंट आहे तो डी सी करंट असतो. म्हणजे त्याची जी पोलॅरिटी आहे, व्होल्टेजची जी पोलॅरिटी आहे ती फिक्स असते आणि मग त्याला आपण म्हणून डायरेक्ट करंट. किंवा याला नेक्स्ट डिफाईन करता येईल आपल्याला दुसऱ्या शब्दामध्ये की द करंट हुज डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड डज नॉट चेंज. म्हणजे ज्या करंटची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज होत नाही त्याला आपण म्हणून डायरेक्ट करंट. ओके, सो डायरेक्ट करंट मीन्स डायरेक्ट करंट which has a fixed polarity of voltage so is called direct current. For example, current in television, computer किंवा रेडिओ सर्किट. ओके, तर त्याला आपण म्हणू डायरेक्ट करंट. ओके, तर अल्टरनेटिंग करंट कशाला व्हायचं की द करंट फॉर विच द पोलॅरिटी ऑफ द व्होल्टेज कीप्स चेंजिंग पेरियडिकली. ओके, म्हणजे असा करंट की ज्याच्यासाठी व्होल्टेजची जी पोलॅरिटी आहे ती चेंज होत राहते, म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. किंवा द करंट हुज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन चेंजेस पिरियडिकली, तर त्याला आपण म्हणू अल्टरनेटिंग करंट. ओके, की जसं फॅनमधील फ्लो होणारा जो करंट आहे किंवा फॅनसाठी लागणारा जो करंट आहे तो ए सी करंट असतो. आपल्या घरामध्ये जसं आपण स्विच ऑन केला की जो करंट फ्लो होतो सो दॅट इज अ अल्टरनेटिंग करंट. ओके, किंवा जसं एअर कंडिशनर आहे किंवा फ्रीज आहे तर याच्यासाठी लागणारा जो करंट आहे तो असतो अल्टरनेटिंग करंट. ओके, सो अल्टरनेटिंग करंट फॉर विच polarity of voltage changes periodically, so that current is called alternating current. So for example, current in a fan, air conditioner, फ्रीज किंवा हीटर. ओके, यांच्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे त्याला आपण अल्टरनेटिंग करंट फॉर विच पोलॅरिटी ऑफ द व्होल्टेज चेंजेस पिरियडिकली. ओके, द करंट हुज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज चेंजेस. ओके, तर आता अल्टरनेटिंग करंट जो आहे तो इट इज अ साइन फंक्शन. ओके, आणि म्हणून इट इज अ सायनोसिडल वेव्ह जे आहे. ओके, किंवा साइन कर्व जो आहे तो साइन कर्व जर बघितला आपण तर साइन कर्व जो आहे तो आपल्याला माहित आहे अशा पद्धतीनं साइन कर्व आपल्याला प्लॉट करता येतं. तर याच्यामध्ये समजा 0 पाय 2 पाय एका कंप्लीट सायकलसाठी आपण साइन कर्व जर काढला किंवा अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग ईएमएफसाठी आपण ग्राफ जर प्लॉट केला तर तो सुद्धा असा मिळतो. ओके, सो दॅट इज अ सायनोसिडली व्हेराईंग विथ अ टाइम. दिस इज अ पेरियडिक कर्व. ओके, तर पहिलं हाफ जे सायकल आहे त्याच्यामध्ये समजा आता अलॉंग वाय ॲक्सिस ह्या व्हॅल्यू ज्या त्या पॉझिटिव्ह असतात, ह्या निगेटिव्ह असतात. तर पहिल्या हाफ सायकलमध्ये हा अल्टरनेटिंग करंट जो आहे तो पॉझिटिव्ह असतो, दुसऱ्या हाफ सायकलमध्ये निगेटिव्ह असतो. म्हणजे डायरेक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह अशी व्हेराईज होते आणि अशा पद्धतीच्या करंटला आपण म्हणतो अल्टरनेटिंग करंट. ओके, तर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे आपला ए सी जनरेटर. ओके, तर ए सी जनरेटर कशाला म्हणायचं? ओके, द AC generator. सो AC जनरेटर, आता AC जनरेटर हा जो आहे हा सोर्स ऑफ अल्टरनेटिंग करंट. म्हणजे जनरेटरमधून जे आउटपुट आहे किंवा जो करंट प्रोड्यूस होतो तर तो असतो अल्टरनेटिंग करंट.
पण जनरेटर जसं डायनामो असतो, डायनामो आपल्या बऱ्याच जणाला माहीत आहे. डायनामोमध्ये काय होते की मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन जे आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. सो दॅट इज अ नथिंग बट द एसी जनरेटर. म्हणजे हा एसी जनरेटर काय करतो की मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करतो आणि म्हणून हा आहे सोर्स ऑफ एसी. ओके, तर याचं जे प्रिन्सिपल आहे इट्स वर्क ऑन द म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्शन वरती हा जनरेटर काय करतो, वर्क करतो. ओके, सो it convert mechanical energy into electrical energy. ओके, इथं मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होते, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होते. सो इट इज अ सोर्स ऑफ एसी. सो इट इज अ सोर्स ऑफ एसी. अल्टरनेटिंग करंट हा सोर्स आहे. अल्टरनेटिंग करंट आपल्याला माहित आहे की ज्याची डायरेक्शन जी आहे ती पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सो एसी जनरेटर प्रोड्यूस द टाइम डिपेंडंट अल्टरनेटिंग ईएमएफ. हा काय करतो की टाइम डिपेंडंट अल्टरनेटिंग ईएमएफ जो आहे तो प्रोड्यूस करतो. सो अगेन इट प्रोड्यूस टाइम dependent EMF, so which is given by E equals to E naught sin omega t. ओके, हा आहे टाइम डिपेंडंट अल्टरनेटिंग ईएमएफ. तर जसे जसा टाइम व्हेराईज होतो तसे तशा या ईएमएफच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हेराईज होतात आणि म्हणून याला आपण म्हणू टाइम डिपेंडंट ईएमएफ. ओके, आता हे जे इक्वेशन आहे किंवा जनरेटरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये जनरली काय असते की एक रेक्टँग्युलर कॉईल ही मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट होते. जसं आपण EMI मध्ये पाहिलं की एखादी कॉईल जर मॅग्नेटिक फील्डमध्ये जर समजा रोटेट होत असेल EMF जो आहे तो इंड्यूस होतो. ओके, आता EMF काय इंड्यूस होतो तर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळं तो जो आहे तो इंड्यूस होतो. मग तसंच त्या जनरेटरमध्ये जी कॉईल असते त्याला आर्मेचर असतं. आता करंट त्याच्यामधून फ्लो होणार, ओके, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार तर मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे तो प्रोड्यूस होणार. तर इथे शॉर्टमध्ये आपण पाहू हे इक्वेशन कसं येते ते. ओके, तर मॅग्नेटिक फ्लक्स फॉर दिस कॉईल दॅट इज अ फाय इक्वल्स टू प्रॉडक्ट ऑफ दॅट इज अ एरिया इंटू बी कॉस थीटा. ओके, तर जी कॉईल रोटेट होते त्या कॉईलची अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे ती असेल ओमेगा. म्हणजे इथं ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे आणि ई नॉट जी आहे ती पीक व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. ओके, त्याला तर आपण असं लिहू शकतो की दॅट इज अ AB कॉस ओमेगा टी. ओके, आता हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर EMF इंड्यूस होतो बाय लेन्झ लॉ. तर E इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी टी इक्वल्स टू मायनस डी बाय डी टी. सो दॅट इज अ AB कॉस ओमेगा टी. ओके, तर इथं कॉईल जी आहे ती विथ नंबर ऑफ टर्न्स जे आहे ती कन्सिडर केलेली आहे. सो इथं आपण घेऊ कॅपिटल N. सो इथं नंबर ऑफ टर्न्स सुद्धा नंबर ऑफ टर्न AB. ओके, कॉन्स्टंट आहे. सो विच इज इक्वल्स टू मायनस दॅट इज अ NAB D बाय DT दॅट इज अ कॉस ओमेगा टी. ओके, कॉसचं डेरिवेशन आपल्याला माहित आहे मायनस साइन. सो विच इज इक्वल्स टू मायनस NAB मायनस साइन ओमेगा टी इंटू ओमेगा. सो मायनस मायनस प्लस होईल, इथं असेल NAB इंटू ओमेगा साइन ओमेगा टी. सो दॅट गिव्स अ EMF induced in a coil. So which is equals to E equals to E naught sin omega t. अशा पद्धतीने आपल्याला हा अल्टरनेटिव्ह EMF मिळतो. ओके, तर याचा कर्व जर काढला तर त्याच्यावर आपल्याला समजते की हा अल्टरनेटिव्ह EMF ची डायरेक्शन जी आहे ती पहिल्या हाफ सायकलमध्ये पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या हाफ सायकलमध्ये निगेटिव्ह असते, म्हणजे चेंज होते आणि म्हणून याला अल्टरनेटिव्ह EMF म्हणतो. ओके, सो हा एसी जनरेटर काय करतो मग हा अल्टरनेटिव्ह EMF जो आहे तो प्रोड्यूस करतो. सो विच इज इक्वल्स टू E इक्वल्स टू E नॉट साइन ओमेगा टी. आणि व्हीआर E नॉट ला म्हणायचं पीक व्हॅल्यू. सो पीक व्हॅल्यू म्हणजेच काय की दॅट इज अ मॅक्झिमम व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू.
आणि ती मॅक्झिमम व्हॅल्यू किती असेल तर एल ए बी इंटू ओमेगा एवढी असेल ती मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, आणि ओमेगा असेल दॅट इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ कॉइल. ओके, आता जसा अल्टरनेटिंग ईएमएफ प्रोड्यूस होतो तर करस्पॉन्डिंग अल्टरनेटिंग करंट जो आहे म्हणजे एसी जो आहे तो सुद्धा जनरेट होतो. तर करस्पॉन्डिंग अल्टरनेटिंग करंट जो आहे तर तो किती मिळतो. सो करस्पॉन्डिंग अल्टरनेटिंग ईएमएफ, सो I equals to that is the I naught sin ओमेगा टी प्लस अल्फा. ओके, तर तसा इथं ई नॉट पीक व्हॅल्यू आहे ईएमएफची, तसा आय नॉट जी आहे ती पीक व्हॅल्यू आहे करंटची. ओके, सो आय नॉट इज द पीक व्हॅल्यू ओके और maximum value for current, and alpha is the phase difference. Alpha guy phase difference between current and EMF. तर याच्यामधला हा फेज डिफरन्स आहे. ओके, तर आपण ग्राफ जर प्लॉट केला ई वर्सेस ओमेगा टी तर हा ग्राफ कसा मिळतो आपल्याला. सो अलॉंग एक्स ॲक्सिस ओमेगा टीच्या व्हॅल्यू घेतल्या, अलॉंग वाय ॲक्सिस दॅट इज अ पॉझिटिव्ह प्लस मॅक्झिमम मायनस. ओके, सो इथं आपण π/2 पाय 3π/2 आणि 2π का कंप्लीट सायकलसाठी आपण हा कर्व जो आहे तो ग्राफ जो आहे तो प्लॉट करत आहोत. सो दॅट इज अ π/2 पाय 3π/2 आणि 2π. ओके, आता या दोन्ही क्वांटिटीसाठी म्हणजे अल्टरनेटिंग ईएमएफ आणि अल्टरनेटिंग करंट मध्ये आहे साइन फंक्शन. ओके, ओमेगा टीच्या व्हॅल्यूज जर व्हेरायज झाल्या आता ओमेगा टी इक्वल्स टू थीटा ज्याला आपण फेज सुद्धा म्हणतो. ओके, मग इनिशियल अँगल जो आहे तो समजा 0 जर असेल तर हा पॉईंट इथे येईल. ओमेगा टी इक्वल्स टू π/2 असेल साइन 90 इज 1 इंटू ई नॉट. सो ई नॉट. ओके, पॉईंट इथे येईल. पायसाठी साईनची व्हॅल्यू 0 येईल, 3π/2 साठी -1 येईल आणि पायसाठी 0. म्हणजे कर्व जो आहे तो आपल्याला लाईक दिस मिळेल. तर हा असेल अल्टरनेटिंग ईएमएफ. ओके, आता एका कंप्लीट सायकल मध्ये काय होतं की जे पहिला हाफ सायकल आहे याच्यामध्ये ईएमएफ जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्हली इन्क्रीज पॉझिटिव्हली डिक्रीज होतो. दुसऱ्या हाफ सायकल मध्ये हा ईएमएफ जो आहे तो निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्हली इन्क्रीज निगेटिव्हली डिक्रीज. म्हणजे इन वन हाफ सायकल अल्टरनेटिंग ईएमएफ इज अ पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या हाफ सायकल मध्ये हा निगेटिव्ह होतो. म्हणजे अल्टरनेटिंग म्हणजे ईएमएफ जो आहे तो चेंज होतो आणि मग त्याला अल्टरनेटिंग ईएमएफ म्हणतात. आणि मग करस्पॉन्डिंग करंट जो आहे तर त्याचा सुद्धा कर्व आपल्याला अशा पद्धतीनेच मिळतो. ओके, तर म्हणून या करंटला आपण म्हणू अल्टरनेटिंग करंट. ओके, तर एसी जनरेटरमध्ये फक्त एवढ्याच लक्षात ठेवा की अल्टरनेटिंग ईएमएफ इज इक्वल्स टू ई नॉट साइन ओमेगा टी आणि अल्टरनेटिंग करंट आय नॉट साइन ओमेगा टी प्लस अल्फा. तर इथं अल्फा जो आहे तो फेज डिफरन्स आहे, पण या कर्वसाठी आपण हा अल्फा कन्सिडर नाही करणार. ओके, तर एसी सर्किटने रेजिस्टरमधून सुद्धा आपल्याला हे शो करता येते. तर याच्यासाठी जे आहे ते एवढंच लक्षात ठेवा. ओके, तर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आहेत आपल्या दोन डेफिनेशन. ओके, तर पहिली जी डेफिनेशन आहे ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ एसी. तर ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ एसी काय असते तर इट इज अ ॲव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज ऑर करंट ओव्हर अ वन हाफ सायकल. ओके, सो याला कसं डिफाईन करणार आपण की ॲव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज or current over one half cycle. Okay, so average of all values of voltage or current over one half cycle. एका हाफ सायकल मध्ये जेवढ्या काही करंट किंवा व्होल्टेजच्या व्हॅल्यू असतील तर त्यांचा ॲव्हरेज, तर त्याला आपण काय म्हणू मीन व्हॅल्यू और ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द अल्टरनेटिंग करंट. मग आता ओव्हर हाफ सायकलच फक्त ॲव्हरेज काय घ्यायचं. ओके, आता ओव्हर वन कंप्लीट सायकल
द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द करंट अँड व्होल्टेज इज 0. तर एका कंप्लीट सायकलसाठी करंट किंवा व्होल्टेजचा जो ॲव्हरेज आहे तो 0 होतो. ओके, तर जसं आपण पाहिलं त्या कर्वमध्ये की पहिल्या हाफ सायकलमध्ये EMF पॉझिटिव्ह असतो, दुसऱ्या हाफ सायकलमध्ये निगेटिव्ह, म्हणजे त्यांचा ॲव्हरेज जो आहे तो 0 येईल. किंवा साईन ओमेगा टीच्या व्हॅल्यू जर आपण बघितल्या, ओके, तर साईन ओमेगा टीच्या व्हॅल्यूज काय येतील? साईन ओमेगा टी 0 साठी 0 1 0 -1 0. तर यांचा ॲव्हरेज +1 -1 इज 0. म्हणजे साइन थिटा म्हणजे साइन ओमेगा टीच्या व्हॅल्यू एका कंप्लीट सायकलसाठी जर 0 येत असतील तर याचा अर्थ काय की ओव्हर वन कंप्लीट सायकल द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द EMF म्हणजे अल्टरनेटिंग EMF अँड द करंट इज ऑल्सो 0 सिन्स ओव्हर वन कंप्लीट सायकल द व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा इज 0. ओके, सो average value of voltage or current over one complete cycle is 0 since average value of sin omega t over one complete cycle is 0. ओके, तर साइन ओमेगा टीचा जो ॲव्हरेज आहे ओव्हर वन कंप्लीट सायकल तो 0 येतो आणि म्हणून ह्या व्होल्टेज आणि करंटच्या जे ॲव्हरेज व्हॅल्यू आहे एका कंप्लीट सायकलसाठी 0 येतात. आणि म्हणून आपलं डेफिनेशनमध्ये काय म्हटलं की ॲव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज ऑर करंट ओव्हर वन हाफ सायकल. आता ओव्हर वन हाफ सायकल जर आपण साइन ओमेगा टीचा ॲव्हरेज जर फाइंड आउट केला तर त्या व्हॅल्यूज म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल? ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ऑर अल्टरनेटिंग EMF. ओके, सो देअरफॉर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साइन थीटा म्हणजेच साइन ओमेगा टी ओव्हर अ हाफ सायकल दॅट इज रेंज जी असेल तर 0 डिग्री टू काय असेल पाय रॅडियन म्हणजेच हाफ सायकलसाठी. आता अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ साइन थीटा, सो दॅट इज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ साइन थीटा इक्वल्स टू ओव्हर अ हाफ सायकल दॅट इज द साइन थीटा इंटू डी थीटा. ओके, आता हाफ सायकल असेल तर इथं आपण ऑलरेडी याला घेऊ पाय. ओके, तर याचं इंटिग्रेशन बघू आपण. सो विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा इज minus cos theta, then the minus cos theta, so lower limit 0, upper limit pi upon pi. Okay, so which is equals to, that is the minus cos pi minus cos 0, so upon pi. So cos pi ची value -1 this minus plus cos 0 is a 1 -1 into this minus plus म्हणजे 2 upon pi. याची व्हॅल्यू जी आहे साइन थीटाची जी व्हॅल्यू आहे तर ती मिळते आपल्याला. सो दॅट इज द साइन थीटा इक्वल्स टू दॅट इज द 2 अपॉन पाय आणि व्हॅल्यू जर प्लेस केला तर 0.637. याचा ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द साइन थीटा ओव्हर हाफ सायकल किती मिळत आहे? 0.637. ओके, आता ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द अल्टरनेटिंग EMF आणि ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द अल्टरनेटिंग करंट किती मिळायला पाहिजे? तर आपल्याला माहिती आहे की E ॲव्हरेज, ओके, किंवा E इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे दॅट इज E नॉट साइन ओमेगा टी म्हणजे साइन थीटा आणि साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे? 0.637. सो 0.637. ओके, सो ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग EMF इक्वल्स टू 0.637 इंटू पीक व्हॅल्यू. तर E नॉटला आपण म्हटलं पीक व्हॅल्यू अँड दॅट इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF. ओके, सिमिलरली ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट काय मिळेल आपल्याला? सो ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट इक्वल्स टू 0.637 इंटू दॅट इज द पीक व्हॅल्यू ऑफ द करंट. ओके, सो अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज जो आहे तो ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट और अल्टरनेटिंग करंट और अल्टरनेटिंग EMF जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करता येते. ह्या व्हॅल्यूज ह्या लक्षात ठेवा. सो द ॲव्हरेज ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज और करंट ओव्हर वन हाफ सायकल, तर त्याला म्हणायचं मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट और ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. तर या साइन थीटाचा ॲव्हरेज आपण हाफ सायकलवरून फाइंड आउट करून ह्या व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करू शकतो आणि ते मिळतात
ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF इक्वल्स टू 0.637 इंटू पीक व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट इक्वल्स टू 0.637 इंटू इट्स पीक व्हॅल्यू. ओके, तर नेक्स्ट जी इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे ते आहे RMS व्हॅल्यू, दॅट इज अ रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूज. ओके, तर ती डेफिनेशन सुद्धा आपण पॉईंट सुद्धा पाहू. दॅट इज अ RMS